मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर आटपाडी मतदारसंघातील प्रवाशांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरलाय. विटा बस स्थानकाच्या सेवेत तब्बल 5 अत्याधुनिक बसेस दाखल झाल्या असून त्यांचे उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. एवढंच नव्हे तर उद्घाटनानंतर आमदार सुहास बाबर यांनी उपस्थित मान्यवरांसह नव्या बसमधून प्रवास करत या सुविधांचा अनुभवही घेतलाय. विटा बस स्थानकात आज नव्या युगाची सुरुवात झाली. प्रवाशांच्या सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासासाठी 5 नवीन 2x3 सीटर बसेस सेवेत दाखल करण्यात आलेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक CCTV कॅमेरे, मोबाईल चार्ज करण्यासाठी USB चार्जिंग पॉईंट, तर प्रवास अधिक आनंददायी व्हावा यासाठी साऊंड सिस्टमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. उद्घाटनानंतर आमदार सुहास बाबर यांनी मान्यवरांसह नव्या बसमधून प्रवास करत या सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विटा बस स्थानकाच्या सुरू असलेल्या विकास कामांचीही पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी विटेकरांना मोठा विश्वास दिलाय. हे बस स्थानक भविष्यात एअरपोर्टच्या धर्तीवर उभारले जाईल. प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय. नवीन बसेस आणि आधुनिक बस स्थानकामुळे विटा शहरासह संपूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघातील हजारो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विटा बस स्थानकात दाखल झालेले या 5 अत्याधुनिक बसेस आणि उभारणीच्या मार्गावर असलेले आधुनिक बस स्थानक हे प्रवाशांसाठी निश्चितच मोठे वरदान ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा आहेत त्या एअरपोर्टच्या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या या बस स्थानकाकडे. आज विटा एसटी स्टँडवरती नवीन आलेल्या 5 बसेसचा उद्घाटन कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी सगळे आमचे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक सगळे आमचे उपस्थित होते. काही आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते. DC आपल्या जिल्ह्याच्या राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्या सगळ्या बसेसचं उद्घाटन झाल्यानंतर आपण जे विटा शहराचं नवीन बसस्टँड बांधायला लागलो आपण, त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सगळे एकत्र आलो. आणि मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं बसस्टँड हे आपल्या विटा शहराचं व्हावं यासाठी गेले 2 वर्ष आपण प्रयत्न करत होतो. आपले तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या प्रिमायसेसचं भूमिपूजन केलं होतं. आत्ताचे परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी या सगळ्यांच्या सहकार्यातून मला असं वाटतं की जिल्ह्यात सगळ्यात मोठा निधी या विटे शहराचं बसस्टँड दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बांधण्यासाठी आपल्याला मिळालं होतं. आणि खूप चांगला प्लॅन, म्हणजे कदाचित लोकांनी थोडी ह्या 1.5 वर्षामध्ये गैरसोय झाली ते काही नाकारणार नाही. पण एखादं नवं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना शेवटी त्याच्या फेजेस असतात. कॉन्क्रीटचं सगळ्या त्याचं क्युरिंग. आणि माझं तुम्हाला सगळ्या नागरिकांना माझा तुम्हाला शब्द आहे की जिल्ह्यामध्ये कुठं नसेल असं बसस्टँड आपलं विट्याचं असेल. या 6 महिन्यामध्ये तुमच्या आम्ही सगळं ताब्यात आता या महिनाअखेरीस 9 प्लॅटफॉर्म आपण देतोय. तर मी तुम्हाला हा थोडासा प्लॅन समजून सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्वी तशी जागा सुदैवानं आपल्या बसस्टँडला खूप चांगली आहे, पण जागा असताना सुद्धा थोडं प्लॅनिंग नव्हतं किंवा 14 प्लॅटफॉर्म होते दोन्ही बाजूला मिळून, म्हणजे या बाजूला आणि दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला असे 14 प्लॅटफॉर्म होते. आता आपण एकाच बाजूला 17 प्लॅटफॉर्मचं आपलं बसस्टँड उभा करतोय. म्हणजे मला असं वाटतं की हे सफिशियंट आहे. पण जरी भविष्यात कधी लागलं तरी आपण त्या बाजूला नवीन प्लॅटफॉर्म करू शकतो. प्लॅटफॉर्म हे सगळं करत असताना काळजी अशी घेतली की ज्यापूर्वी चुका होत्या, सुरक्षेच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं आवश्यक होतं, पार्किंगच्या दृष्टीनं काही करणं आवश्यक होतं, पिकअप अँड ड्रॉप. जसं एअरपोर्टला सगळ्या सुविधा असतात, तुम्ही जर ज्यावेळेला प्रवेश कराल त्यावेळेला 1-3-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. प्रवेश केल्यानंतर रिक्षातून येणारे प्रवासी आहेत त्यांना उतरायची व्यवस्था सोडून लगेच रिक्षा बाहेर जाऊ शकते. परमनंट रिक्षा ज्या उभारतात त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी रिक्षा स्टॉप म्हणून केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था, 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था आपण सेपरेट दिलेली आहे. त्याच्यानंतर
पिकअप ड्रॉपला ज्या छोट्या गाड्या येतात कार सगळ्या त्यासुद्धा पिकअप ड्रॉपची व्यवस्था आपण या ठिकाणी दिलेली आहे. जवळपास किती 14 गाड्या आहेत, 16 म्हणजे शेवटी एस टी उभा करत असताना त्याचे उत्पन्न, कारण ह्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप मोठा आहे, त्याचं व्यवसाय म्हणून 16 गाळे प्रशस्त साईज देऊन 16x16 साईज दिले आणि असे 16 गाळे आपण याच्यामध्ये उभा केले. जे आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत. मग बचत गटांची व्यवस्था झाली पाहिजे, पूर्वी व्यवसाय करणाऱ्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. हे उभा करत असताना इतकी काळजी घेतली की पूर्वी महिलांसाठी ज्या व्यवस्था सगळ्या होत्या, म्हणजे फिडिंग रूम असेल किंवा हिरकणी कक्ष असेल, पोलिसांचं सेपरेट बसायची त्यांची व्यवस्था होती, हे सगळं त्याच्या प्लॅनमध्ये इन्क्लूड करून आपण हा सगळा प्लॅन बनवला आहे. पहिल्या फ्लोअरवरती म्हणजे शक्यतो पहिल्या फ्लोअरमध्ये देत नाहीत, पण आपण पहिल्या फ्लोअरला एस टीचं उत्पन्न वाढवून म्हणून 2 मोठे हॉल दिले. काही बँकेनं आपण विनंती करू की तुम्ही इथं भाड्याने लोकांची व्यवस्था होईल आणि उत्पन्नाचं पण साधन एस टीला तयार होईल. इथं तो स्टाफ आपला आहे, समजा काही कंडक्टर आहेत, काही ड्रायव्हर आहेत किंवा महिला आमच्या कंडक्टर आता हळूहळू यायला सुरुवात झाली. रात्री अपरात्री जर काय त्यांची राहायची व्यवस्था करायची असेल तर आपण डॉर्मेटरी इथं उभं केली, महिलांची सेपरेट केली, पुरुषांची सेपरेट केली. प्रवासी एखादे अपरात्री इथं आले तर त्यांची सुद्धा व्यवस्था व्हावी या हेतून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा ह्या प्लॅनमध्ये प्रयत्न केला आहे. पूर्वी डेपो मॅनेजर राहायची व्यवस्था दुसरीकडे होती, त्यामुळं थोडं कंट्रोलिंग कमी असायचं की ते सेपरेट येतात त्यांच्या घरात गेली की. आता तसं नाही, आता त्यांचा फ्लॅट आपण इथंच वरती केला आहे. ऑफिसेस काही आपण पहिल्या फ्लोअरला घेतले जेणेकरून कंट्रोलिंग करत असताना एस टी स्टँडवरती सेफ राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत म्हणून आपण त्यांची व्यवस्था या ठिकाणी करतोय. जिल्ह्यातलं पहिलं बस स्टँड असेल की जे 100% कॉन्क्रिटीकरण आहे. तुम्ही जर बघितलं तर स्टँडच्या बाहेरचा एरिया, स्टँडच्या सगळ्या आतला एरिया, अगदी वर्कशॉप सहित आपण म्हणजे ज्या दर 2 वर्षानंतर खड्डे पडले, घाण झाली, पाणी साठलं, चिखल झाला, तक्रार तुम्हाला परत कधी ऐकायला मिळू नये अशा हेतून म्हणजे अगदी आपण M40चं कॉन्क्रीट वापरले जे हायवेला वापरतात, तसं कॉन्क्रीट आपण जवळपास 1 फुटाचं कॉन्क्रीट वापरून आपण सगळं कॉन्क्रीटीकरण करतोय. ते मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था झाली पाहिजे. अशा सगळ्या म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे, थोडा त्रास झाला आहे, अजून 1-2 महिने. आता ह्या महिन्याखेरीस आपण 9 प्लॅटफॉर्म चालू करतोय आणि 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये MIDCचे लोक पुढे गेले. 2 महिन्यामध्ये आपण कॉन्क्रीट सगळं संपवत आहे आणि 2 महिन्यामध्ये आतलं कॉन्क्रीटीकरण सगळं संपून जाईल. इन आउट पूर्वी एकत्र होतं, आता म्हणजे आता एकत्र आहे. 5 मीटरचा 7 मीटरचं इन अँड आउटसाठी प्रोव्हिजन होती. आता आपण इनसाठी 9 मीटर आणि आउटसाठी 9 मीटर, म्हणजे आत प्रवेश करताना बाहेर जाताना कुठल्या गाडीला इजा होऊ नये, कोणाला माणसाला इजा होऊ नये, धक्का लागू नये, अपघात होऊ नये यासाठी आपण त्याची व्यवस्था करून ठेवली. दत्त मंदिराचं त्याला इतका सुंदर प्लॅटफॉर्म केला आहे. मंदिरात जाणाऱ्या माणसाचा आणि बसचा दोघांना एकमेकाचा कुठं अडथळा होऊ नये त्याचा प्लॅटफॉर्म आपण सेपरेट करतो. म्हणजे एअरपोर्टला ज्या सुविधा असतात तशा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण ह्या एस टीच्या माध्यमातून, ह्या बस स्टँडच्या माध्यमातून करतो आहे. तुम्हाला माझा शब्द आहे की 6 महिन्यामध्ये तुम्हाला जिल्ह्यात नाही असं एस टी तुम्हाला बघायला मिळेल. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.